चलो आज कहीं पे दूर चलते हैं, भूर चलते हैं, चलो। स्वामी म्हणतात, एखादी नातं जर तुमच्या आयुष्यामध्ये असून सुद्धा नसल्यासारखं असेल तर ते नातं तुमच्या आयुष्यामध्ये नसलेलं कधी पण बरं असतं. बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा बरं का? हे तर मला खरंच खूप योग्य रीतीने पटलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला आपण कुठे जातोय बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर खूप घाईघाईमध्ये हा ब्लॉग स्टार्ट झाला, कारण खूप घाईघाईमध्ये मी सुद्धा निघालेली बरं का. जाऊ का नको असं झालेलं होतं, पण मी ऐकलं होतं खूप दिवस झाला डीमार्टमध्ये ऑफर चालू आहे. तर संक्रांतीच्या अगोदरपासून ऑफर चालू होती आणि ते नंतर समजलं मला इथे आल्यानंतर की संपली. पण मला काही गोष्टींची शॉपिंग वगैरे करायची होती, जे की मी माझ्या मनामध्येच लिस्ट बनवून ठेवलेली होती. तर बघूयात ते माझी शॉपिंग पूर्ण होते का नाही आणि मला इथे काय काय भेटतं. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात अगोदर म्हटलं तर राजसाठी काहीतरी घेऊयात, नाही तर तो मला काहीच बघू देणार नाही किंवा घेऊ देणार नाही. जशी जशी मुलं मोठी होतात त्यांना तसं तसं समजतं की हे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि हे आपल्याकडे पाहिजे आहे आणि हे आपल्याला घ्यायला पाहिजे. तसं तर बघा ना, मी इकडे त्याच्यासाठी शॉपिंग करतच होती, बघतच होती बरं का. तोपर्यंतच आमचा उंदीर मामा इथे जाऊन किती हळूवारपणे आणि प्रेमाने बघत होता आणि त्याचं लक्ष अचानक माझ्याकडे आलं. स्वतः चॉईस करायला होता दुसऱ्यांचं बघून. खरं जसं जसं मोठे होतात तसे मॅच्युअर्ड होतात आणि सगळ्या गोष्टी त्यांना समजायला लागतात. तर मला खूप छान वाटतं जेव्हा माझं बाळ असं समजदारासारखं स्वतःचे निर्णय स्वतः घेत असतो. शॉपिंग तर करत होती, माझा मूड चांगला होता, पण इथेच कोणीतरी माझ्या हाताला मारलेलं होतं. ते बघा कसं मारलेलं होतं आणि काय लागलेलं होतं ते. हे गोष्ट तुम्हाला दाखवायची नव्हती, पण तरी म्हटलं दाखवावं. आता हे लागलेलं होतं, पण मला आग हे खूप वेळासाठी झालेली आणि नंतर त्याच्यामधून रक्तसुद्धा निघत होतं. मग नंतर आली इकडे गॉगल वगैरे बघण्यासाठी, जे की मी गेली होती ना तेव्हा हरवलेले होते. म्हटलं आता 1 किंवा 2 गॉगल घ्यावेत, तर आता मी घेते. ते काय मारलेलं नव्हतं, हाताला स्वतःलाच मारून घेतलेलं होतं, पण रागामध्ये काही गोष्टी मी त्या केलेल्या होत्या. पण सगळं काही झालं, पण इथे शॉपिंग थांबली नाही बरं का. तर त्याला टॅग होते, प्राईस टॅग. तर मला काहीतरी जोकरसारखीच फिलिंग यायली होती बरं का. पण मी टॅगकडे दुर्लक्ष करून इग्नोर करून तो गॉगल मला कसं दिसतो हे जास्त बघत होती. तर मला पाहिजे तसं काही तिथे नव्हते, पण आता खूप दिवस झालं घ्यायचं म्हणून स्किप करत होती. पण नंतर शोधून मला माझ्या मनासारखे 2 भेटले आणि मी दोन्हीसुद्धा घेतले बरं का. जे की एक ब्राऊन शेडमध्ये वगैरे आला आणि एक ब्ल्यूमध्ये आलेला खूप छान असा होता. दोन्ही मस्त असे चॉईस केले मी.
तर माझं तरी असं आहे बरं का, एक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आणायची नाही तोपर्यंत आणायची नाही. वेट अँड वॉच खूप सारं करायचं, पण जेव्हा कधी आपण ती गोष्ट किंवा व्यक्ती आपल्या लाईफमध्ये आणतोय तर एकदम परफेक्ट आणि छान पाहिजे असं मला वाटतं. तर आता इथं फक्त मी ना वस्तूचीच गोष्ट करत आहे, कारण खूप दिवस झालं मला घ्यायचे होते तसे गॉगल, तसे फायनली भेटले आणि मग नंतर मी खूप सारी हॅप्पी झाली. आणि इथे माझा बाळसुद्धा मला त्यामध्ये हेल्प करत होता. हा गॉगल मला काय आवडलेला नव्हता, पण माझ्या बाळाचा हट्ट होता तो मी वेअर करावा. कसला भारी आहे असं तो बोलत होता, त्यामुळे मी तो वेअर केला. तुम्ही सांगा बरं हा कसा दिसतोय. तर चुका तर सगळ्याकडनं होत असतात बरं का. मी एखाद्या वेळेस दुसऱ्यांची चूक दुर्लक्ष करते, पण माझी चूक झाली ना, मला वाटतं मी खूप मोठा आरोप केला आहे किंवा खूप मोठं काहीतरी कांड केले असं मला वाटतं, म्हणजे खूप मोठी चुकी केली. तर आता इथे गॉगल सगळ्यांनी वरती ठेवलेले होते, काही खाली पण टाकलेले होते, तुम्ही बघू शकता. पण इतके गॉगल पाहते वेळेस फक्त माझ्याकडनं एकच हातातून पडला, तर मला वाटत होतं मी खूप सारी मोठी चुकी केली. तरीसुद्धा मी खाली एक पडलेला गॉगल होता त्यानावरचे दुसरे 2-3 गॉगल उचलून मी वरती लावून दिले. म्हणजे कसं, आपली स्वतःची चुकी झाली तर एक्सेप्ट करावी आणि ते लवकर सुधारण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी माझी चुकी प्रत्येक वेळोवेळी सुधारण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे घ्यायचं होतं मला रूम फ्रेशनर. अगोदर मी घेऊन गेलेलं होतं, ते मला आवडलं कारण मला सायलेंटमध्येच गोष्टी खूप साऱ्या आवडत असतात. सायलेंटमध्ये मस्त असं त्याचा स्मेल होता. आता मी बघत होती रोजेसमध्ये घेतलं होतं मी गेल्या वेळेस, पण दुसरा डार्क स्मेल आलेला, त्यामुळे मला वेगळीच फिलिंग आलेली. मी म्हटलं खूपच घाण स्मेल यायला लागलं, कारण मला डार्क स्मेल बिलकुल आवडत नाही. तर मी तर थोडंसं कन्फ्युजन झाली बरं का हे घेतलंच, पण फायनली ते एक मी घेतलेलं. तर आता तुम्ही म्हणत असाल इथे चॉकलेट्स वगैरे या सगळ्या गोष्टी का घेते, तर मी खरं सांगायचं म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला लहानपणी ज्या अपुऱ्या राहिलेल्या असतात ना, त्या आपल्याला वाटतं आपण मोठ्या होऊन त्या गोष्टी आपल्यासाठी पूर्णपणे परफेक्टली कराव्यात. तर या गोष्टी मला वाटतं माझ्यासाठी अपुऱ्या राहिलेल्या होत्या, त्यामुळे मी माझ्या लाड आणि हट्ट मी माझे स्वतः पुरवून घेत असते बरं का. आता हे लसूण शेव लास्ट टाईमचं जेव्हा मी 2 वेळेस डीमार्टला गेलेली ना, एक वेळेस मी घेऊन गेलेली होती आणि तेव्हा मला प्रचंड आवडला होता. जेवता वेळेस किंवा असंच मध्ये टिपी करण्यासाठी पण एकदम छान अशी मला ते टेस्ट वाटली, त्यामुळे म्हटलं. आणि जेव्हा फ्रेश घेऊन गेलात ना, तेव्हा जरा जास्त छान वाटतं बरं का खायला तो, त्यामुळे ते घेतला लसूण शेव.
आता इथे तर म्हटलं माझे जास्त काही गोड खायची क्रेविंग होत नाही, पण मला वाटत होतं जामून किंवा मला रसगुल्ला वगैरे असं काहीतरी घ्यावं. पण नंतर म्हटलं नाही, कारण त्याच्यामध्ये पाकच जास्त प्रमाणामध्ये असतो आणि क्वांटिटी खूप कमी असते, त्यामुळे ते घेता घेता हातातून मी रद्द करून टाकलं. तर आता इथे बनवायचं आहे बिल. तर आजची क्वांटिटी जे काही घेतलेल्या वस्तू होत्या सगळ्या वेगळ्या केल्या आणि माझ्या वेगळ्या केल्या, कारण दोघांचंही बिल मला इथे वेगवेगळं बनवायचं होतं. तर त्यामुळे माझं सगळं इकडे मी वेगळं केलं. तर जे काही मी घेतलं इथं मला डिटेलमध्ये तुम्हाला नाही दाखवता आलं, कारण आतमध्ये व्हिडिओज घेणं जास्त काही अलाउड नसतं. तरी मी थोडाफार तरी घेतला तुम्हाला दाखवण्यासाठी. तर मी काय काय शॉपिंग केली वगैरे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. तर इकडे माझी आणि राजची शॉपिंग दोघांची आम्ही पुन्हा नंतर एकत्र केली बिल बनवल्यानंतर, आणि माझं आणि बेबेचं बिल झालं वेगवेगळं. तर राज बोलत गं मम्मा तुझ्याकडे एक चिठ्ठी आहे बिलाची आणि माझ्याकडे एक चिठ्ठी आहे. तर तो त्याची चिठ्ठी केशामध्ये ठेवून दिलेला होता. तो बोलत होता तू माझ्या फ्रेंडला दाखवतो मम्मा मी किती शॉपिंग केली. तर त्यानं पण त्याच्यासाठी शॉपिंग वगैरे केली, मी सुद्धा केली. मी पण माझ्यासाठी टी शर्ट वगैरे खूप काही घ्यायचं होतं, पण नेमकं काही ते नव्हतंच बरं का. त्या जिथे आपण चॉईस करतो ना तिथे खूप स्टॉक कमी होता आणि जे होतं ते पूर्णपणे बोरिंग होता. तो काय मला आवडला नाही, तरी मी शेवटी चॉईस करून काढलेले आणि ते खाण्यासाठी वगैरे सगळ्यात घेतलेलं बघून नेक्स्ट ब्लॉगमध्ये क्लिअरली दाखवेल. माझ्यासाठी टी शर्ट वगैरे घेतले, मला टॉल घ्यायचे होते. जास्तीच तर मी खायचंच घेतलं, चॉकलेट्स वगैरे असे बिस्किट्सचे आणि रूट फ्रेशनर ह्यासारख्या सगळ्या प्रत्येक गोष्टी घेतल्या ज्या मला लागणार होत्या, कारण खूप दिवसापासून माझं चाललेलं ते घ्यायचं जे की माझ्याकडे नव्हत्या. आणि काही गोष्टी घ्यायच्या राहिल्या त्या, कारण वेळ पण खूप सारा होत होता आणि आज गर्दी पण खूप सारी होती, त्यामुळे मला जे पाहिजे त्या दुसऱ्या काही पण घेता आल्या नाही आहेत. पण जे काही महत्त्वाच्या होत्या त्या 75% घेतल्या म्हटल्यात तरी चालेल. बरं तर चला आता घेऊयात बॅगमध्ये वगैरे जाऊयात. खूप सारा उशीर झाला आहे, बाहेर आलो ते आईस्क्रीम वगैरे पण छान भेटतं, पॉपकॉर्न त्या डीमार्टच्या बाहेर, पण मी काही ते घेतलेलं नाही आहे, म्हणजे खाल्लेलं नाही आहे, कारण उशीर पण झाले आणि थंडी पण खूप सारी वाजायली, त्यामुळे आईस्क्रीम रद्द झालं. चॉकलेट्स घेतलेत, बाकीचे घेतलेत ज्या काही घ्यायच्या होत्या त्या गोष्टी. पण असं मला वाटतं इथे आल्यानंतर डीमार्टच्या बाहेरचं जे आईस्क्रीम भेटतंय ना ते खावं असं वाटत असतं, कारण ते काही कुठे भेटत नाही बाहेर आणि त्याची एक वेगळी टेस्ट असते. पण असं तर असं होतं फॅमिली आजचा ब्लॉग. नेक्स्ट ब्लॉग मी तुम्हाला ऑल डिटेलमध्ये शॉपिंग वगैरे दाखवेल आणि खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल. तर टेक केअर, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय. गॉगल्स वगैरे घेतले जे मला घ्यायचे होते.